नमस्कार. सर्वात आधी तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि सर्वजण घरामध्ये गोड बनवतातच. त्यामुळे मी आज इथे बनवले आहे झटपट बनणारे तांदळाची खीर. खूपच मस्त बनून रेडी होते आणि टेस्टी देखील बनते. मी लक्ष्मी. माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ही जी गोड रेसिपी बनवण्याचं आणखीन एक रिझन आहे की माझं चॅनल आज मॉनिटाईज झालेलं आहे, त्यामुळे मी खीर देखील बनवले होते. चला तर मग सुरुवात करूयात खीर बनवण्यासाठी. आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सर्वात आधी मी येथे एका पॅनमध्ये 1 चमच इतकं तूप घातलेलं आहे. त्याचबरोबर मी येथे बदाम आणि किसमिस घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता याला छानपैकी परतवून घेतलेला आहे. साईडला काढून घेऊयात. त्याच पॅनमध्ये मी येथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता हे दूध छानपैकी उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. छानपैकी उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. त्या सर्वात आधी मी येथे छानपैकी उकळी आल्यानंतर थोडंसं दूध साईडला काढून घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये मी येथे 1 पळी इतकं दूध काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये केसर घालून घेत आहे. यामुळे खूप छान असा कलर येतो. नाही घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे. मी येथे अवेलेबल होते म्हणून येथे केसर साईडला भिजत ठेवले होते आणि छानपैकी कलर येईल. आता येथे मी अर्धी वाटी इतके तांदूळ भिजत ठेवले होते 2-3 तासाआधी. आता हे तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्ही वाटलंच तर याचं पेस्ट देखील बनवून घालू शकता, असेही छान लागते. आता याला छानपैकी आपल्याला मीडियम फ्लेवर शिजवून घ्यायचा आहे. मस्तपैकी ही खीर बनवून रेडी होते. मी येथे 1 वाटी इतकं साखरेचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. म्हणजे कोणी जास्ती गोड खातं, कोणी खात नाही, त्याप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता. मी इथे अर्धी वाटी इतकं खोबरं किसून घातलेलं आहे. त्याचबरोबर जे ड्रायफ्रूट आपण परतवून ठेवलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे. आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात. कमीत कमी अर्धा तास नक्की लागेल याला छानपैकी शिजून घेण्यासाठी. आता इथे मस्तपैकी परतवून झालेलं आहे. मी इथे 1-2 चमच इतकं तूप घालत आहे. याला तूप घातल्यानंतर देखील छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात. आणखीन 2-3 मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त आपली खीर रेडी आहे. खूपच टेस्टी लागते. लहान असो या मोठे सर्वजण आवडीने खातात. आता हे छानपैकी शिजवून झालेलं आहे. श्रावण महिन्यात कसा असतो म्हणजे आपल्याला 2-3 दिवसाला तरी आपण गोड नक्कीच बनवतो. त्यामुळे ही एक सोपी पद्धत आहे. झटपट देखील बनवून रेडी होते आणि टेस्टी देखील बनते. आता मी इथे जे आपण केसर घातलं होतं ते दूध यामध्ये घालत आहे. मी आणखीन थोडंसं साईडला देखील काढून ठेवले आहे नंतर घालण्यासाठी. आता याला मिक्स करून घेऊयात. आता हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर मी इथे 1 चमच इतके इलायची पूड घालत आहे. याला देखील मिक्स करून घेऊयात. आता इथे आपली खीर एकदम बनून रेडी आहे. तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. आणखीन तुम्ही कशी ही खीर बनवता तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते बनवायची. तर मग माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.